वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। नमस्कार, वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अलंकापूर निवासी माऊली महाविष्णू ज्ञानोबराय यांचा पालखी सोहळा फलटण या ठिकाणी येत असताना आपण पाहू शकतो या ठिकाणी जे वारकरी भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी चहा वाटप चालू आहे। हे नेमका कोणाच्या वतीने चालू आहे काय? राडा ग्रुप व सर्व मित्र परिवार यांच्यातर्फे फ्रूट आणि चहाचे वाटप आम्ही सकाळपासून चालू ठेवली। सकाळी साधारणतः किती वाजता चालू केलं? सकाळी 1 वाजल्यापासून आम्ही वाटतो, आता 6 वाजता आल्या। सकाळी आम्ही 4000 डाळिंब वाटली जवळजवळ आणि 300 लिटर दुधाचा चहा अजून वाटप चालू आहे। आता शेवट होत आलाय आमचा। किती वर्षापासून ही वारकऱ्यांची सेवा करता? आम्ही 5 वर्ष झालं ही सेवा करतोय कंटिन्यू। पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा अजून ताकदीने काम करू। मला सांगा दादा, तुम्ही हे चहा वाटप करताय, तुम्हाला काय वाटतंय आज? काही नाही, वारकऱ्यांसाठी एक चांगलंच आहे आणि आमच्या कुठनं काही लोकांपर्यंत पोहोचता येत नाही तर लोकांपर्यंत आम्हाला पोहोचता येत आहे। तुम्ही काय सांगाल दादा, आज वारीच्या वाटेवर तुम्ही चहा वाटताय, तुम्हाला काय वाटतं? एकदम भक्तिमय वातावरण आहे, आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतोय। असंच वारंवार साधारणतः तुमची किती जणांची टीम आहे? साधारणतः आमची एक 15 ते 20 जणांची टीम आहे। किती वर्षापासून करताय चहा वाटप? 5 वर्षापासून आम्ही करतो। आपण पाहू शकतो या ठिकाणी गेली 5 वर्षापासून चहा वाटपाचं काम, चहा वाटप असेल किंवा फ्रूट असेल, वारकऱ्याला या ठिकाणी वाटप करत असतात। अशीच वारकऱ्यांची सेवा उत्तरोत्तर त्यांना घडो आणि पांडुरंगाचे माऊलीचे आशीर्वाद त्यांना कायम राहू। श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज फलटण। आपण पाहू शकतो आपण फलटण मध्ये आहोत आणि या ठिकाणी बालगोपाल देखील वारकऱ्याला चहा वाटतात। आता जर पाहायला गेलं आपण तर वरून पाऊस चालू आहे तरी देखील या बालगोपालांची गडबड फक्त चहा वाटण्याची गडबड आहे। वारकरी येणारा चालून चालून दमल्यानंतर वारकऱ्यांना तहान लागते, भूक लागते, म्हणून या ठिकाणी वारकऱ्यांना चहा वाटप करतात। मुलांनो, चहा वाटताय तुम्ही, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय आणि चांगलं वाटतंय। तुझं नाव काय बाळा? देवान सिंधी गावडे। तुझं बाळा? सार्थक उमेश असते। कितवीला आहे तू बाळा? 7वी। बरं, चहा वाटून बरं वाटतंय ना? हो, वारकऱ्यांना चहा वाटून बरं वाटतंय, डाळिंब वाटून। हा बाळा, तुला काय वाटतंय सांग बरं मला आज? मला चांगलं वाटतंय, आनंद मिळतोय, वारकऱ्यांना दिल्याबद्दल मला आनंद होतोय। वारकऱ्यांना चहा वाटणं आम्हाला खूप आवडतं आणि हे आम्ही मागच्या वर्षी पण केलं। कोणी शिकवलं तुम्हाला हे असं? आमच्या वडिलांनी। म्हणजे आई वडिलापासून पाहिलं तुम्ही? आज जर पाहायला गेलं तर आई वडिलापासून संस्कार, कारण मुलांवरती संस्कार व्हायला आई वडिलांना पण घरामध्ये वळण असणं गरजेचं आहे। म्हणजे घरामध्ये वारकरी संप्रदायाचा जर वसा वारसा जर असेल तर असे बालगोपाल तयार होतात आणि त्यांना अशी आवड निर्माण होती। कॅमेरामॅन हनुमान घोंगडेसह कृष्ण आवटे, श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज फलटण।